पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तब्बल 1350 विद्यार्थ्यांनी मिळून जगातील भव्य रांगोळी साकारली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपण सगळ्यांनी वेगवेगळे रेकॉर्ड पाहिलेत. असाच एक आगळावेगळा रेकॉर्ड पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. या विद्यार्थ्यांनी तब्बल 6.5 एकरमध्ये जगातील सर्वात भव्य रांगोळी साकारण्याचा प्रयत्न केला असून या रांगोळीच्या माध्यमातून शांतता आणि सुसंवादाचा संदेश दिलाय. हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा चौथा प्रयत्न आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या शिक्कामोर्तबची प्रतीक्षा करतोय, असे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राध्यापकांनी सांगितले. मंडळी, आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे वेगवेगळे रेकॉर्ड आजपर्यंत पाहत आलो. असंच एक वेगळं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा अटेम्प्ट पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सनी केलेला आहे. आपण इकडे बघू शकतात की भव्य अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे. 6.5 एकरमध्ये ही रांगोळी काढण्यात आलेली आहे. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सनी 1300 स्टुडंट्सनी मिळून ही रांगोळी काढलेली आहे. त्याबरोबर या रांगोळीतून एक वेगळा संदेशही देण्यात आलेला आहे. नक्की हा संदेश काय आहे हे आपल्यासोबत या कॉलेजचे प्राध्यापक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल, आज तुम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा एक अटेम्प्ट केलेला आहे, त्याच्याविषयी काय सांगाल आणि कसं पार्टिसिपेशन होतं स्टुडंट्सचं? मला स्वतःला अतिशय आनंद होतो आहे की मी या आधीचे 3 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि हा चौथा आहे, या 4ही वर्ल्ड रेकॉर्डशी मी संबंधित आहे. आधीचा दोरीवरच्या उड्या होत्या. 50 मीटर लांबीच्या दोरीवरती 292 विद्यार्थ्यांनी 14 उड्या मारल्या होत्या. त्याच्यानंतर लॉंगेस्ट पेंटिंगचा रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये जवळजवळ 600 मीटर लांबीचं पेंटिंग हे मुलांनी काढलं होतं, ज्यामध्ये मानवाची उत्क्रांती दर्शवण्यात आलेली होती. तिसरं रेकॉर्ड केलं होतं आम्ही मॅक्सिमम पीपल सॉल्विंग रुबिक क्यूब. ते 3248 व्यक्तींनी याच ग्राउंडवरती रुबिक क्यूब सॉल्व केला होता 30 मिनिटांमध्ये. आणि मग त्यानंतर हा चौथा रेकॉर्ड करायचा म्हणून केलेला नाही आहे, तर काही मुलांच्या मनामध्ये अशी कल्पना आली की सर, सध्या भारतामध्ये किंवा जगामध्ये इतका असंतोष आहे, कुठेतरी असमतोल आहे, कुठेतरी अनहॅपीनेस आहे, तर यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं की सर, आपण एक संदेश देऊया. हा संदेश कशा स्वरूपामध्ये द्यायचा? तर ज्यावेळेला मुलांनी रिसर्च केला तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण एखादं छान वर्ल्ड रेकॉर्ड करून हा संदेश देऊ शकतो. तो कोणतं वर्ल्ड रेकॉर्ड करता येऊ शकेल? तर आमच्याजवळ खूप मोठी विद्यार्थी सेना आहे, आमच्याजवळ ती संख्या भरपूर आहे. ते सगळे कष्टकरी आहे, मेहनती आहे आणि जिद्दीने पछाडलेले आहेत. मुलांनी ठरवलं की आपण हा रांगोळीचा रेकॉर्ड करावा, कारण याच्या आधीचा रेकॉर्ड साधारणपणे 22,000 स्क्वेअर मीटरच्या एरियावरती करण्यात आलेला आहे. आणि आमचं जे ग्राउंड आहे ते जवळजवळ 7 एकरचं ग्राउंड आहे, म्हणजे अंदाजे 26,000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त एरिया आमच्याजवळ उपलब्ध आहे. आणि त्या एरियाचा विचार करता आम्हाला असं वाटत होतं की 25,000 स्क्वेअर मीटरपर्यंतचा रेकॉर्ड तर सहज होऊ शकेल. आणि म्हणून मग आम्ही तो रेकॉर्ड करण्याचं ठरवलं. एकदा निर्णय झाल्यानंतर मुलांनी अतिशय प्लॅन एफर्ट्स त्यासाठी घेतले. मग चित्र कोणतं काढावं, कोणती रांगोळी वापरावी, किती मुलं असावे, कशा स्वरूपाने करावं, रजिस्ट्रेशन सुरू केलं. आमच्यापैकी कोणीही यातला प्रशिक्षित रांगोळी काढणारा नाही आहे. मग मुलांनी तो सराव केला. या सगळ्याच्यामध्ये एक अतिशय चांगली बाब घडली, ती म्हणजे अभिनव कला भारती नावाची एक संस्थाही आमच्याशी अटॅच झाली. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही या रेकॉर्डमध्ये तुमच्यासोबत येऊ इच्छितो, तुम्ही आम्हाला काय देऊ शकाल? म्हटलं, आम्हाला तुमच्याकडून काहीच नको आहे, तुम्ही फक्त आमच्या विद्यार्थ्यांना शिकवा. मग त्याप्रमाणे ते या विद्यार्थ्यांच्या सोबत जोडल्या गेले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं, प्रशिक्षित केलं. विद्यार्थ्यांनी आम्हाला प्रशिक्षित केलं आणि आम्हीसुद्धा या अटेम्प्टमध्ये सहभाग घेतला. या रांगोळीसाठी चित्र मुलांनीच काढलेलं आहे. त्यांची संकल्पना अशी आहे की पीस आणि हार्मनी. तुम्ही बघितलं असेल की या चित्रामध्ये पीस आणि हार्मनी रांगोळीच्या माध्यमातून द्यावा असं का वाटतं? हा रांगोळीच्या माध्यमातून द्यावा यासाठी असं वाटलं की रांगोळी ही एक आपली संस्कृती आहे. म्हणजे एशियन कंट्रीजमध्ये जेवढ्या प्रमाणात रांगोळी काढल्या जाते तशा स्वरूपाची रांगोळी जगामध्ये बाकी कुठेही काढल्या जात नाही. रांगोळी ही आपल्या घरापासून सुरू होत असते. म्हणजे रांगोळी आपल्या जीवनाशी प्रत्येक सकाळी जोडल्या गेलेली आहे. आणि म्हणून मग जी बाब आपल्या जीवनाशी सकाळपासून जोडल्या गेलेली आहे तिचा जर कधी वापर करून आपण लोकांना सांगितलं तर ते लोकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचेल, हे असं आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही रांगोळी ठरवली. की आजच्या युगात पीस आणि हार्मोनी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग स्टुडंट्सनी या रांगोळीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुदेशसह मी हिमांशू बायस, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.